हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असणार तर त्यांनी पहिले जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणला आहे का, कारण की मी फर्स्ट टाईम तुळशी बागेत गेली आणि मी एवढे छान ज्वेलरी चूज करून आणले तिथून. आणि सगळे ज्वेलरी एवढे सुंदर आहेत ना, आणि एकदम अफोर्डेबल चीप प्राईजमध्ये, आणि सगळे लिटरली एवढे सुंदर दिसत आहे ना. तर तुम्ही त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की सगळे साईट किती सुंदर आहे आणि छान आहे. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी तुळशीबागेत आल्यावर म्हटलं तर गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी तुळशीबाग छान एक्सप्लोर केलं. त्यातले छान छान सेट चूज केले माझ्यासाठी, आणि मला त्यातले इतके छान छान सेट मिळाले ना, मानना पडेगा. तर मी ते तुम्हाला दाखवते कसे. तर सगळ्यात पहिले आहे ओ माय गॉड, हा घातल्यावर असं वाटतं ना की परफेक्ट लुक तयार झाला माझा. याच्यावर जास्त काही वेअर करायची गरज नाही, एकदम फुल नऊवारी साडी घातल्यावर त्यावर हा नेकलेस, ओ माय गॉड. आणि याच्याने पूर्ण परफेक्ट असा सेट दिसतो. 2 सेट आहे, आणि हा जरा मागे ट्रेंडिंगला चालू होता, आणि मी म्हटलं मी कधी नऊवारी पैठणी घालेल तेव्हा मी याला नक्की घालेल, म्हणून मी याला बाय केलं. आणि याचे इयरिंग्स पण खूप नाजूक आणि छोटे, म्हणजे एकदम हेवी फील होणार नाही घातल्यावर. आणि सेकंड नेकलेस मला थोडा सिंगल हवा होता, जो मी साधी पैठणी घातल्यावर मला एकदम सिंगल नेकलेस हवा होता, जो त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि मग मी विचार केला की माझ्याकडे थोडं डायमंड कुंदन सारखं असं युनिक डिझाईन वाला नेकलेस पाहिजे, आणि तो आहे किती सुंदर आहे. आणि याची डिटेलिंग तर ओ माय गॉड, मला हे जे स्क्वेअर मध्ये डिझाईन आहे ना, ही खूप जास्त आवडलेली. आणि याचे इयरिंग सुद्धा छोटे आहे. मला जनरली मोठे इयरिंग्स घालायला आवडतं, बट मला ह्या अशा नेकलेसांवर छोटे छोटे इयरिंग्स आवडतात. आणि यू कॅन सी किती छान डिटेलिंग दिली ह्या नेकलेसला. तुम्ही नक्की बाय करा याला. जर आपण पार्टी वेअर साडी घालू ना, तर त्यावर या बेस्ट आहे. आणि मला एकदम सिम्पल कॅज्युअल साधा असा ठुशी हवी होती, तर त्यासाठी मी ही घेतली. ही एक ठुशी एकदम परफेक्ट आहे सगळ्या लुकसाठी. आणि ऑफकोर्स मोस्ट ट्रेंडिंग ज्वेलरी. अरे बाबा, मी ही ज्वेलरी माझ्या टीव्हीवर, माझ्या फीडवर, म्हणजे इंस्टाग्रामची पूर्ण फीड भरली होती बाबा. आणि एवढी ट्रेंडिंगला चाललेली ज्वेलरी, आणि मी घेणार नाही? ऑफकोर्स नॉट. तर मी पण बाय करून घेतली ही ट्रेंडिंग ज्वेलरी. आणि मी तुम्हाला वेअर करून दाखवते कसं दिसतंय. ओ माय गॉड, इतकं सिम्पल आणि एकदम लाईट वेटेड. आणि यू कॅन सी असं फक्त हा नेकलेस घालायचं इतकं सिम्पल फील होतं ना, की जास्त काही वेअर करायची गरजही नाही. आणि मी हे 2 घेतलेले. तर सेकंड वाला गोल्डन मध्ये, आणि यू कॅन सी माझ्या साडीला गोल्ड पट्टा असल्यामुळे त्याच्यावर गोल्ड असा नेकलेस घातल्यावर किती सुंदर दिसतोय हा. आणि याचे इयरिंग सुद्धा सिम्पल आहेत, एकदम जास्त हेवी नाहीये. तर तुम्हाला एकदम हेवी इयरिंग्स घालायला आवडत नसणार तर तुम्ही नक्की जाऊन हे सगळे सेट्स घ्या. आणि मी तुळशी बागेत गेल्यावर मी सहजासहजी जे नेहमी यूज करता येतील अशीच ज्वेलरी घेते. आणि मला हे खूप जास्त आवडलेले. तुम्ही सुद्धा बघू शकतात किती सुंदर दिसतंय. आता नेकलेस संपल्यानंतर माझे मोस्ट फेवरेट इयरिंग्स, जे मला एवढे 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 आवडतात ना, मी याचे 2 सेट घेतले. 2 घेतले. एक ऑलरेडी माझ्याकडे आधी होतं, आणि मी त्याला प्रत्येक फंक्शनमध्ये घालून द्यायची. मला इतकं ऑब्सेशन आहे ना या इयरिंग्सचं. तर मी अजून एक घेतलं, आणि यू कॅन सी किती सुंदर दिसतं. असं वाटतही नाही की आपण याच्यावर काही नेकलेस घालावा, काही घालावं. एकदम वन पीस घातला किंवा लेहेंगा घातला त्यावर हे एकदम ट्रेडिशनल व्हाईब देतात हे इयरिंग्स. आणि तुम्ही सुद्धा बाय करू शकता. यू कॅन सी याच्यामध्ये असे खूप सारे डिझाईन व्हरायटीज होते तिथं, बट मी हे 2 घेतलेले, आणि मला हे खूप जास्त आवडलेले. यू कॅन सी किती सुंदर आहे ते, आणि एकदम एलिगंट आणि हेवी दिसतं एकदम. लास्ट बट नॉट लिस्ट, मुळचंदमधला एक ड्रेस किंवा साडी घ्यायलाच पाहिजे की नाही. सो बाय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असणार तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.